हॅलो मैत्रिणींनो, काल आपण उकडीचे मोदक बघितले, तर आज मी बेसनचे मोदक कसे बनवायचे ते तुम्हाला आज सांगणार आहे। चला आपण साहित्य बघूया। इथे घेतले मी बेसन, 2 वाट्या बेसन घेतले, ह्या वाटीने मोजून घेतले आणि इथे सुकं खोबरं घेतले किसून, वेलची पूड, काजूचे तुकडे, तूप, बदामाचे तुकडे आणि आपल्या मोदक बनवण्यासाठी सासन। बघा 2 चमचे मी तूप टाकते। आता मी बेसन टाकून घेते, गॅस स्लो ठेवले। आता मंद आचेवर चांगलं भाजून घ्यायचं। बघा आपलं छान भाजून झालंय। आता मी त्याच्यामध्ये टाकते आपला ओल्या नारळाचा सुक्या नारळाचा किस, थोडी वेलची पूड टाकते, थोडा हलवून घेते। आता मी गॅस बंद करते। बघा इथे मी घेतले 1 वाटी पिठी साखर, मी आता ते टाकून घेते। पूर्ण मिक्स करून घ्यायचं। इथे मी टाकते बदामाचे तुकडे आणि आपले काजूचे तुकडे, सगळं मिक्स करून घ्यायचं। बघा असं मूठ वळून बघायची, होते का बघायचं, नसेल होत ना तर जास्तच तूप टाकायचं। आता मी भांड घेतलंय, त्याला थोडं तूप लावून घेते। साच्यामध्ये भरायचं आणि पूर्ण असं दाबून घ्यायचं। मी काढून घेते। असे चविष्ट पदार्थ बनवत राहा आणि आम्हाला पण खायला घालत जा। बघा आपले सोपे मोदक तयार झाले। चला आपण आता पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया। बाय।